ती समोर आलेली ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील नॉट रिचेबल असल्याची या क्षणाची मोठी बातमी। नागेश पाटील आष्टीकर देखील नॉट रिचेबल आहेत। ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर देखील नॉट रिचेबल असल्याची मोठी माहिती समोर येते आणि हे खासदार दिल्लीमध्ये पोहोचलेत का ही देखील चर्चा आता रंगलेली आहे। कारण एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना आता ठाकरेंचे हे महत्त्वाचे चेहरे, हे खासदार थेट नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते। त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकत नाहीये आणि हे खासदार दिल्लीमध्ये असल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार दिल्लीमध्ये आहेत, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यामुळे दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय या सर्व घडामोडींकडे आता लक्ष लागलेलं आहे। ठाकरेंचे काही खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना देखील भेटण्याची शक्यता आहे। शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत, ठाकरेंचे खासदार दिल्लीमध्ये, तर दुसरीकडे लोकसभा अध्यक्षांची देखील उद्या भेट घेतली जाणार आहे आणि हालचालींनी आता वेग घेतलेला आहे। तर ठाकरेंचे काही खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता आहे। शिंदे दिल्लीकडे आता रवाना झालेले आहेत, तर ठाकरेंचे खासदार सुद्धा आता दिल्लीमध्ये आहेत। दोन खासदार अनिल देसाई, संजय राऊत हे आज दिल्लीमध्ये आहेत। उद्या आणखी दोन खासदार पोहोचणार आहेत। काही वेळापूर्वीची जी माहिती होती त्यानुसार 4 खासदार उद्या दिल्लीमध्ये असतील अशी माहिती मिळते। मात्र ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगरच्या चर्चा गेल्या 2 दिवसांपासून जोर धरू लागलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आता या घडामोडींना वेग आलेला आहे असं म्हणण्यास आता वाव आहे। अगदीच, आणि त्याच पार्श्वभूमीवरती एकंदरीत आपण जर बघितलं तर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जात असल्यानं या चर्चा अधिकच वाढलेल्या आहेत, चर्चांनी उधाण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना देखील भेटण्याची शक्यता वर्तवली जाते।